आपण आहोत तुर्भे MIDC येथील इंदिरानगर या मुख्य रस्त्यावरती आपण आहोत। तुम्ही पाहत असाल माझ्या पाठीमागे ही जी प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। हे गेल्या अनेक दिवसापासून अशा प्रकारची प्रचंड वाहतूक कोंडी या रोडवरती झालेली आहे। हा तुर्भे नाक्यापासून महापेकडे जाणारा MIDCतील मुख्य रस्ता आहे। हा हे जो रहदारीने इथे वाहतूक कोंडी होण्याचं मुख्य कारण जे आहे ते ठाणे बेलापूर रोडवरील जे तुर्भे स्टेशनच्या समोरील जो ब्रिज आहे तो ब्रिज महानगरपालिकेने अनेक वर्षापासून बनवलेला नसल्यामुळे ते ब्रिजचं काम रखडलेलं असल्यामुळे त्या ठाणे बेलापूर रोडवरची जी संपूर्ण ट्रॅफिक आहे ती आमचे या MIDC मधील ठाणे बेलापूर रोडवरची संपूर्ण ट्रॅफिक इंदिरानगर महापे ते तुर्भे नाक्याकडे जाणाऱ्या या रस्त्यावरती वळवलेली आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते। ही वाहतूक कोंडी झाल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस प्रशासनाचं कोणतंही लक्ष नाहीये। ट्रॅफिक कमी व्हावी यासाठी कोणतंही नियोजन करण्यात येत नाहीये। त्याचबरोबर या ट्रॅफिकचा आमच्या येथील इंदिरानगर, गणपतीपाडा, चुनाभट्टी, त्याचबरोबर बोनसरी गाव, आंबेडकर नगर, गणेश नगर येथील जे रहिवासी आहेत या रहिवाशांना या ट्रॅफिकचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। शालेय विद्यार्थी असतील त्यांना शाळेत जायला उशीर होतोय, जे तरुण तरुणी आहेत ज्यांना कामावर जायला उशीर होतोय, त्याचबरोबर जे वृद्ध नागरिक आहेत, जे महिला आहेत त्यांना या रस्त्यावरती ये-जा करण्यासाठी सुद्धा जीव मुठीत घेऊन चालावा लागतो। बरेच विद्यार्थी त्यानंतर दुचाकीवाले यांचा मोठा अपघात या रोडवरती झालेला आहे। आम्ही वेळोवेळी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडे विनंती करतोय की या रोडवरची ट्रॅफिक दुसरीकडे वळवा किंवा या प्रकारचं नियोजन करा। केवळ आणि केवळ राजकीय षडयंत्र असल्यामुळे या रोडवरती ट्रॅफिक वळवलेली आहे। ठाणे बेलापूर रोडवरचा ब्रिज होत नसल्यामुळे या रोडवर प्रचंड अशी रहदारी झालेली आहे। केवळ आणि केवळ याचं एकच कारण आहे ते म्हणजे राजकीय षडयंत्र। स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आमचे इंदिरानगर, बोनसरी गाव, हनुमान नगर, आंबेडकर नगर या जनतेला वेठीस धरलं जात आहे। आता काही दिवसातच आपल्याकडे गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव होणार आहे। तर या अशा प्रचंड ट्रॅफिकमध्ये हे बाप्पा आमच्याकडे कसे येतील? नवरात्र उत्सव आम्ही कसे साजरे करू? महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून येत्या 15 दिवसात या रोडवरची ट्रॅफिक जर नियोजन करून जर दुसरीकडे वळवले नाही आणि या रोडवरची रहदारी जर कमी झाली नाही तर येत्या 15 दिवसात या रोडवरची जे काही संपूर्ण जनता आहे या जनतेला घेऊन रास्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही।